नमस्कार मित्रांनो, एच डी मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. महापारेषण महावितरण भरती आय टी आय इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांकरिता आपण जी फ्री टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्या टेस्ट सिरीजमधील टेस्ट नंबर 10चा आज आपण काय टेस्ट विश्लेषण पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर ही फ्री टेस्ट सिरीज सोडवायची असल्यास तुम्ही काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी हक्काने सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील टेस्टची अपडेट भेटेल. चला, कसल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता टेस्ट नंबर 10 मधील विचारलेल्या क्वेश्चनचा आज आपण ॲनालिसिस करू. तर चला, क्वेश्चन काय विचारला बा, व्हॉट इज द सर्ज रेजिस्टन्स ऑफ केबल. काय केबलचा सर्ज प्रतिरोध काय आहे. आपण काय सर्ज रेजिस्टन्सला आपण काय म्हणू शकतो, आपण सर्ज इम्पिडन्स सुद्धा म्हणू शकतो. रेजिस्टन्स आणि इम्पिडन्सचं काय असतं युनिट, एकच असतं. काय असतं त्यांचं युनिट, ओहम असतं. रेजिस्टन्स आणि इम्पिडन्सचं युनिट काय असतं, ओहम असतो. आपण काय म्हणू शकतो, सर्ज रेजिस्टन्सला आपण काय म्हणू शकतो, आपण सर्ज इम्पिडन्स सुद्धा म्हणू शकतो. सर्ज इम्पिडन्स आपण काय करतो, ZC ने काय करतो, डिनोट करतो. आणि आपल्याला सर्ज इम्पिडन्सचा फॉर्म्युला माहिती असेल. सर्ज इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय, √L/C. आणि आपल्याला हे सर्ज इम्पिडन्स सुद्धा माहिती असायला पाहिजे. ट्रान्समिशन लाईनचा सर्ज इम्पिडन्स, आपली जी ट्रान्समिशन लाईन आहे तिचा सर्ज इम्पिडन्स किती असतो, तिथे एक अप्रॉक्सिमेटली किती असतो, 400 ओहम एवढा असतो. आणि आपला जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याचा सर्ज इम्पिडन्स म्हणजे ZC किती असतो, 1000 ओहम एवढा कशाचा असतो, तो ट्रान्सफॉर्मरचा असतो. आणि आपल्या ट्रान्समिशन लाईनचा सर्ज इम्पिडन्स किती असतो, 400 ओहम एवढा असतो. आणि आपला जो केबल आहे, केबलचा सर्ज इम्पिडन्स किती असतो, तर तो एक 40 ते 50 ओहम एवढा असतो. मग आपल्याला तेच विचारलंय, व्हॉट इज द सर्ज रेजिस्टन्स ऑफ केबल. केबलचा सर्ज रेजिस्टन्स किती आहे, आताच पाहिला आपण, किती, 40 ते 50 ओहम एवढा असतो. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती राहील, ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. काय, केबलचा सर्ज रेजिस्टन्स किती आहे मग, 40 ते 50 ओहम एवढा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय विचारलाय पहा, चूज द टाइप ऑफ केबल यूज फॉर डोमेस्टिक अप्लायन्स फॉर द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायामधून घरगुती उपकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या केबलचा प्रकार निवडा. आपल्याला काय क्वेश्चन विचारला, आपल्या घरगुती उपकरणामध्ये खालीलपैकी कोणते केबल वापरले जाते ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल, आपल्या घरगुती उपकरण आपण कोणते केबल वापरतो, तर आपल्याला सर्वांना माहिती असेल आपण कोणते केबल वापरतो, तर ते राऊंड फ्लेक्झिबल केबल आपण काय करतो, घरगुती उपकरणामध्ये यूज करत असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 1 राहील. काय, राऊंड फ्लेक्झिबल केबल आपण घरगुती उपकरणामध्ये वापरतो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय विचारला पहा, आयडेंटिफाय द टाइप ऑफ लग्स यूज फॉर कनेक्टिंग अन ॲल्युमिनियम केबल टू अ कॉपर बसबार. काय म्हणतोय क्वेश्चन पहा मराठीमध्ये, कॉपर बसबार ॲल्युमिनियम केबल जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लगचा प्रकार ओळखा विचार. आपलं काय, कॉपरचं काय बसबार आहे आणि त्याला काय करायचं आहे, आपला ॲल्युमिनियमचा काय करायचा आहे, केबल जोडायचा आहे. त्याला मग आपल्याला कोणत्या लगचा यूज करावा लागेल ते विचारलेलं आहे. कॉपरच्या बसबारला काय करायचं आहे, ॲल्युमिनियमचा केबल काय करायचा आहे, कनेक्ट करायचा आहे किंवा जोडायचा आहे. तर आपण कोणत्या लगचा यूज वापर करणार तेच विचारलं आहे. आपल्याला माहित असेल आपण कोणत्या लगचा यूज करतो, मग आपण बी मेटॅलिक केबल लगचा यूज करतो. कशाला, कॉपर बसबारला ॲल्युमिनियम केबल जोडताना आपण बी मेटॅलिक केबल लगचा यूज करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4 काय विचारला क्वेश्चन पहा, ब्रास इज अन अलॉय. काय, पितळ खालीलपैकी एक मिश्र धातू आहे. म्हणजेच काय विचारलं आपल्याला, पितळ खालीलपैकी कोणत्या मिश्र धातूपासून बनवलेला आहे. म्हणजे पितळ खालीलपैकी कशाच्या मिश्रणापासून तयार होते. आपल्याला माहित असेल, ब्रास म्हणजेच आपलं पितळ खालीलपैकी कोणत्या मिश्रणापासून बनलेलं आहे, तर ते कॉपर अँड झिंक या मटेरियलपासून काय होतं, आपलं ब्रास म्हणजेच आपलं पितळ तयार होतं. आणि कॉपर किती असतो ब्रासमध्ये, तर तो एक 60% एवढा, 60% एवढा असतं. आणि झिंकचं किती असतं, 40% एवढं काय असतं, आपण ब्रासमध्ये काय करत असतो, यूज करत असतो. कॉपरचा यूज किती असतो, 60% आणि झिंकचा यूज किती असतो, 40%. कशामध्ये, ब्रास म्हणजेच आपल्या पितळमध्ये याचा यूज करतो. याच्या अलॉयपासून आपलं काय बनलेलं आहे, मग ब्रास बनलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन, युरेका वायर आर जनरली यूज. युरेका वायर साधारणपणे कुठे वापरला जातो. ऑप्शन पहा, वाइंडिंग, वाइंडिंगमध्ये कोणत्या वायरचा यूज करतो आपण, तर वाइंडिंगमध्ये आपण ॲल्युमिनियम किंवा कॉपरचा काय करतो, आपण वाइंडिंगमध्ये यूज करतो. ऑप्शन 2 पहा, अर्थिंग, अर्थिंगमध्ये कोणत्या वायरचा यूज करतो, आपल्याला माहित असेल, अर्थिंगमध्ये काय
ZI किंवा आपण कॉपरचा सुद्धा यूज करू शकतो. कशामध्ये? आर्थिंगमध्ये. हीटरमध्ये आपण कोणत्या वायरचा यूज करतो? तर आपल्याला माहित असेल हीटरमध्ये आपण काय नायक्रोम, कोणता आपलं नायक्रोम वायरचा काय करतो आपण हीटरमध्ये यूज करतो. ऑप्शन 4 पहा स्टार्टरमध्ये आपण कोणत्या वायरचा यूज करतो? तर आपण तिथे युरेकाचा काय करतो? युरेका वायरचा कशामध्ये सामान्यतः आपण स्टार्टरमध्ये काय करतो? युरेका वायरचा यूज करतो. म्हणून आपल्याला क्वेश्चन पण काय विचारला पहा, युरेका वायर आर जनरली यूज, तर सामान्यतः आपण युरेका वायर कुठे वापरतो? तर आपण आताच पाहिलं स्टार्टरमध्ये काय करतो आपण युरेका वायरचा यूज करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील स्टार्टर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 काय विचारला क्वेश्चन पहा. काय म्हणतो क्वेश्चन? द टाईप ऑफ वायर यूज इन एरिया हॅव्हिंग हाय रेनफॉल्स इज, जास्त पाऊस असलेल्या भागात वापरल्या जाणाऱ्या वायरचा प्रकार विचारलेला आहे. काय ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे त्या भागात आपण खालीलपैकी कोणते वायर वापरतो ते विचारलेलं आहे. ऑप्शन 1 पहा पीव्हीसी वायर कुठे वापरतो आपण? 440 होल्ट ते 1 kV म्हणजे 1000 होल्ट पर्यंतच्या केबलमध्ये काय करतो आपण पीव्हीसीचा यूज करतो. ऑप्शन 2 पहा लीड सिथेड वायर, आपण याचा यूज कुठे करतो? ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे त्या भागामध्ये आपण काय करतो? लीड सिथेड वायरचा यूज करतो. मग आपल्याला तेच विचारलं होतं, मग आपल्याला राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 भेटलेलं आहे. ऑप्शन 3 सुद्धा पाहू फ्लेक्झिबल वायरचा यूज कुठे करतो? तर आपल्या घरातील वायरिंगमध्ये काय करतो आपण फ्लेक्झिबल वायरचा यूज करतो. कशातील? घरातील वायरिंगमध्ये काय फ्लेक्झिबल वायरचा यूज करतो. ऑप्शन 2 पहा ऑप्शन 2 कुठं करतो? जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी कोणत्या? लीड सिथेड वायरचा काय करतो आपण यूज करतो. आणि पीव्हीसीचा कुठे यूज करतो आपण? 440 होल्ट ते किती 1 kV पर्यंतच्या केबलमध्ये काय करतो आपण पीव्हीसीचा यूज करतो. अशा प्रकारे आपल्याला राईट आन्सर भेटलेला आहे ते काय आहे? ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन? खालीलपैकी सर्वोत्तम इन्सुलेटर कोणता आहे? खालीलपैकी सर्वात चांगले इन्सुलेटर कोणते आहे ते विचारलेलं आहे. ऑप्शन 1 पहा मायका आहे, ऑप्शन 2 पोर्सलिन, ऑप्शन 3 ग्लास, ऑप्शन 4 पहा बॅकेलाइट किंवा ऑप्शन 5 नन ऑफ दी अबोव. तो खालीलपैकी सर्वोत्तम चांगले म्हणजे इन्सुलेटर कोणते आहे? तर ते बऱ्याच मित्रांनी काय केले? पोर्सलिन हे उत्तर केलेलं आहे. पण पोर्सलिन पेक्षाही चांगले इन्सुलेटर कोणते आहे? तर ते मायका आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन नंबर 1 मायका. सर्वात चांगले इन्सुलेटर कोणते आहे? तर ते मायका आहे. पोर्सलिन पेक्षाही चांगले आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो पहा. कॉपर वायर आर यूज ॲज कनेक्टिंग वायर बिकॉज ऑफ, काय कॉपर वायर्स कनेक्टिंग वायर म्हणून का वापरला जातो? आपल्याला कॉपर वायरचे गुणधर्म माहीत असतील. कॉपर वायरची काय असते? हाय कंडक्टिव्हिटी असते. काय हाय कंडक्टिव्हिटी असते? काय याची कॉपर वायरची काय असते? हाय कंडक्टिव्हिटी असते. आणि काय असतो त्याचा कॉपर वायरचा काय असतो? लो रेजिस्टन्स असतो. कसा असतो कॉपर वायरचा रेजिस्टन्स कसा असतो? लो असतो. आणि कॉपर वायर हा काय PTC म्हणजे काय पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे कॉपर वायरचा. आपल्याला काय विचारला क्वेश्चन पहा. कॉपर वायर्स कनेक्टिंग वायर म्हणून का वापरले जातात? ऑप्शन पहा डिअर लो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. ऑप्शन 1 आपलंच राईट आन्सर राहील. ऑप्शन नंबर 1 बरोबर राहील. काय डिअर लो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स म्हणजे काय कॉपरचा रेजिस्टन्स कसा आहे? कमी आहे. म्हणून काय करतो आपण कनेक्टिंग वायर म्हणून काय करतो? कॉपर वायरचा यूज करतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा. क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो पहा. डॅशपेक्षा जास्त विद्युत प्रवाह असलेल्या विद्युत शॉकमुळे स्किन म्हणजे आपली त्वचा जळेल किंवा बर्न होईल. केव्हा आपली त्वचा काय स्किन केव्हा जळेल? तर आपल्याला माहित असेल जेव्हा आपल्या शरीरातून काय होतं विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा आपल्याला काय होतं शॉक बसतो किंवा शॉक लागतो. जर त्याचे मूल्य खूपच कमी म्हणजे मिली मध्ये असेल तेव्हा आपल्याला कोणताही परिणाम जाणवणार नाही. परंतु विद्युत प्रवाहाचे मूल्य काय 200 मिली एम्पियर पेक्षा काय जास्त असेल तेव्हा काय होईल? आपली जी त्वचा जी स्किन आहे ते काय होईल? बर्न होईल किंवा जळेल. तर मग आपल्याला तेच विचारलंय डॅशपेक्षा जास्त विद्युत प्रवाह असलेल्या विद्युत शॉकमुळे स्किन बर्न होईल म्हणजे किती? 200 मिलीपेक्षा जास्त. काय 200 मिली एम्पियर पेक्षा जास्त आपल्या शरीरातून काय झाला करंट फ्लो झाला तर आपली त्वचा काय होईल? जळेल. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन नंबर 4 राहील 200 मिली एम्पियर. क्वेश्चन नंबर 10 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन? विच ऑफ द फॉलोइंग इज युनिट ऑफ इंडक्टन्स. काय
खालीलपैकी कोणते इंडक्टन्सचे एकक आहे? तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत असेल कोणता, EMF इज इक्वल टू LdI/dt. हा फॉर्म्युला माहिती, आपण या फॉर्म्युल्यासुद्धा काय करू शकतो, इंडक्टन्सची युनिट काढू शकतो. एल म्हणजे काय असतो, आपला इंडक्टन्स असतो, आय म्हणजे आपला करंट असतो आणि टी म्हणजे काय आपला टाइम असतो. मग आपल्याला काय करायचं, इंडक्टन्सचा फॉर्म्युला काढायचा. मग इंडक्टन्सचा फॉर्म्युला काढायला काय होईल, इंडक्टन्स इज इक्वल टू, इथे काय होतो गुणाकारातले भागाकारात आणि भागाकारातले काय होतो गुणाकारात जाते. तर EMF काय जाईल वरती जाईल, dt डिवायडेड बाय DI काय होईल खालती येईल. म्हणजे DI म्हणजे काय आपला चेंज इन करंट असतो. EMF ई म्हणजे काय, EMF म्हणजे काय असतं व्होल्टेज. व्होल्टेज कशामध्ये मोजतो आपण, व्होल्टमध्ये. आपले टी म्हणजे काय आपला टाइम असतो. टाइम कशामध्ये आपण मोजतो, सेकंद. कशामध्ये, सेकंदमध्ये. पर DI म्हणजे आपला करंट. करंट कशामध्ये असतो, तर तो एम्पियर मध्ये असतो. मग आपलं युनिट काय झालं, होल सेकंड पर एम्पियर. काय, होल सेकंड पर एम्पियर. आपले राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील, होल सेकंड पर एम्पियर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, एक मिनिट. क्वेश्चन काय म्हणतोय पहा, इन अ फ्लेमिंग राईट हँड रूल द थंब रिप्रेझेंट, काय फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमात अंगठा काय दर्शवतो तो विचारलेला आहे. आपल्याला माहित असेल फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आपण कुठे वापरतो, तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आपण कुठे, DC जनरेटरमध्ये वापरतो. आणि DC मोटरमध्ये कोणता, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आपण कोणत्या, DC मोटरमध्ये वापरतो. आणि DC जनरेटरमध्ये आपण कोणता वापरतो, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम वापरतो. पण आपल्याला काय विचारलंय, फ्लेमिंगच्या उजव्या हातातील नियमातील अंगठा काय दर्शवतो तो. आपल्याला माहित असेल फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार अंगठा हा काय कंडक्टरच्या हालचालाची म्हणजेच काय मोशन ऑफ कंडक्टरची दिशा डायरेक्शन दाखवतो. आणि आपली जी तर्जनी असते ती काय दाखवते, चुंबकीय EMF किंवा करंटची काय दाखवते, डायरेक्शन म्हणजे दिशा दाखवते. काय, आपली जी तर्जनी आहे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमातील जी तर्जनी आहे ती काय दाखवते, चुंबकीय EMF किंवा करंटची काय दाखवते, ती डायरेक्शन दाखवते. आणि आपल्याला विचारलंय काय, फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार अंगठा काय दाखवतो, तर तो काय दाखवतो, मोशन ऑफ कंडक्टर म्हणजेच काय कंडक्टरच्या हालचालीची दिशा. तर मग आपलं मोशन ऑफ कंडक्टर ऑप्शन नंबर किती दिसतंय, ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय, मोशन ऑफ कंडक्टर. तर मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 काय विचारलं पहा. काय म्हणतो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द कलर ऑफ अर्थ वायर. खालीलपैकी अर्थ वायरचा कलर विचारलेला आहे. ऑप्शन 1 पहा ब्लॅक. ब्लॅक कशाचा असतो, ब्लॅक हा न्यूट्रलचा असतो. ऑप्शन 2 पहा रेड. रेड हा फेजचा असतो. ऑप्शन 1 आणि 2 होईल का, ऑप्शन 1 आणि 2 होणार. ऑप्शन 4 पहा ग्रीन. ग्रीन हा कशाचा असतो, तो अर्थ वायरचा असतो. मग आपल्याला तेच विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग द कलर ऑफ अर्थ वायर. तर मग कोणता आहे अर्थ वायरचा कलर कोणता असतो, तर तो ग्रीन असतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 4 राहील, ग्रीन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 काय विचारलं पहा, द फॉरवर्ड बायस कंडिशन इन डायोड. काय, फॉरवर्ड बायसमध्ये डायोडचे कनेक्शन कसे असते ते विचारलेलं आहे. आपल्याला आपण काय करू, फॉरवर्ड बायसमध्ये काय करू, डायोड कनेक्ट करून घेऊ. हा काय काढला मी, डायोड काढला. डायोडला काय दोन काय असतात, दोन लेयर असतात, वन जंक्शन असते, एक जंक्शन असते आणि दोन टर्मिनल असते. दोन टर्मिनल कोणते असते, एक एनोड आणि दुसरे कोणते असते, कॅथोड टर्मिनल असते. एनोड म्हणजेच काय असतो, पॉझिटिव्ह असतो. कॅथोड म्हणजेच काय असतो, निगेटिव्ह असतो. आणि डायोड आपला कसा जोडायचा आहे, तो फॉरवर्ड बायसमध्ये जोडायचा आहे. आपल्याला माहिती आहे फॉरवर्ड बायसमध्ये जोडायचा असल्यास काय करावं लागेल, त्याला बॅटरीचा सोर्स द्यावा लागेल. जर आपण डायोड फॉरवर्ड बायसमध्ये जोडत असेल तर काय करावं लागेल, एनोड जे टर्मिनल असते ते बॅटरीच्या कोणत्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडावे लागते. आणि जे डायोडचे कॅथोड टर्मिनल आहे ते बॅटरीच्या कोणत्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडावे लागते. म्हणजे तो डायोड कसा झाला, तो फॉरवर्ड बायसमध्ये झालेला आहे. मग आपल्याला तेच विचारलं आहे, फॉरवर्ड बायसमध्ये डायोड कसा असतो, तर तो कसा असतो, जे एनोड टर्मिनल आहे ते बॅटरीच्या कोणत्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट केलेले असते. आणि जे डायोडचे कॅथोड टर्मिनल आहे ते बॅटरीच्या कोणत्या निगेटिव्ह टर्मिनलशी कसे कनेक्ट केलेले असते. म्हणजे तो कसा झाला, तो फॉरवर्ड बायसमध्ये डायोड झालेला आहे. तो ऑप्शननुसार आपण उत्तर पाहू. ऑप्शन 1 पहा, एनोड कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल अँड कॅथोड कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय. आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 1च राहील. काय, एनोड कशाला आहे, एनोड कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल अँड कॅथोड कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजेच काय, जे डायोडचे काय एनोड टर्मिनल आहे ते काय बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट आहे आणि जे डायोडचे कॅथोड टर्मिनल आहे ते बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट आहे. मग तो कसा झाला, तो फॉरवर्ड बायस झाला. मग ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14.
क्वेश्चन नंबर 14 काय विचारलं पहा, द फंक्शन ऑफ इंडक्टर इन फिल्टर सर्किट इज, काय फिल्टर सर्किटमध्ये इंडक्टरचे कार्य काय आहे. आपल्याला माहिती असेल इंडक्टरचे कार्य काय आहे. इंडक्टर काय करतो, एसीला ब्लॉक करतो आणि काय करतो एसीला ब्लॉक करतो आणि काय करतो डीसीला पास करतो. आणि याच्या उलट कॅपॅसिटरचे कार्य काय असते, कॅपॅसिटर काय करतो डीसीला ब्लॉक करतो आणि एसीला पास करतो. तर मग आपल्याला विचारलं काय इंडक्टर, तर मग काय करतो तो एसीला काय करतो ब्लॉक करतो आणि काय करतो डीसीला पास करतो. आणि याच्या उलट लक्षात असू द्या, याच्या उलट काय असतं, कॅपॅसिटर काय करतो डीसीला काय करतो ब्लॉक करतो आणि एसीला पास करतो. ते कोण करतो कॅपॅसिटर. आणि इंडक्टर काय करतो एसीला ब्लॉक करतो आणि डीसीला पास करतो. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा, क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतो क्वेश्चन पहा, इन द ट्रान्सफॉर्मर इफ द सेकंडरी व्होल्टेज इज ग्रेटर दॅन प्रायमरी व्होल्टेज देन व्हॉट इज द टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर इज दिस. म्हणजे काय ट्रान्सफॉर्मरमध्ये जर दुय्यम व्होल्टेज हे प्राथमिक व्होल्टेजपेक्षा जास्त असेल तर तो कोणत्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर झाला ते विचारलेलं. आपल्याला व्होल्टेजनुसार दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पडतात. कोणता, एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, कोणता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा कोणता असतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. असे कोणते व्होल्टेजनुसार दोन प्रकारचे टाईप पडतात. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणता असतो, हा आपला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, त्याच्या N2 म्हणजे काय आपण सेकंडरी टर्न्स धरू, ग्रेटर दॅन N1 म्हणजे आपलं प्रायमरी टर्न्स धरू. तर मग स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचे काय असतात, सेकंडरी टर्न्स ह्या जास्त असतात. कोणत्या प्रायमरी टर्न्सपेक्षा सेकंडरी टर्न्स कसे असतात जास्त असतात. आणि आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी टर्न्स जास्त असतात त्या ठिकाणी व्होल्टेज कसे असते ते पण जास्त असते. मग मी काय म्हणतो इथं V2 म्हणतो इज ग्रेटर दॅन V1. प्रायमरी व्होल्टेजपेक्षा सेकंडरी व्होल्टेज जास्त म्हणजे तो कोणता झाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. याच्या उलट काय असते स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं, मी काय करतो N1 म्हणजे आपली प्रायमरी टर्न्स ग्रेटर दॅन N2 म्हणजेच काय प्रायमरी टर्न्स ह्या सेकंडरी टर्न्सपेक्षा जास्त आहेत. म्हणजे तो कोणता ट्रान्सफॉर्मर झाला, तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर झाला. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो, तो व्होल्टेजला काय करतो कमी करतो. म्हणजेच काय त्याचं व्होल्टेज काय V1 ग्रेटर दॅन V2 म्हणजे काय सेकंडरी व्होल्टेजपेक्षा प्रायमरी व्होल्टेज कसे राहील स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे जास्त राहील. तर आपल्याला विचारलंय काय इथं ट्रान्सफॉर्मर दुय्यम व्होल्टेज म्हणजेच काय आपलं सेकंडरी व्होल्टेज काय प्रश्नामध्ये दिलंय जास्त दिलंय प्रायमरी व्होल्टेजपेक्षा. तर तो कोणता ट्रान्सफॉर्मर होईल, तर तो आपला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर होईल. तर मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, तर ऑप्शन नंबर 4 दिसतंय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल. म्हणजे खालीलपैकी ट्रान्सफॉर्मर ऑइलचे कार्य काय नाही ते विचारलेलं आहे. कार्य काय नाही ते विचारलेलं आहे, कार्य काय आहे ते विचारलेलं नाही. आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मर ऑइलचे कार्य काय आहे, तो काय करतो ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंगला काय कूलिंग म्हणजे थंड ठेवण्याचे काम कोण करतो आपलं ट्रान्सफॉर्मर ऑइल. तसे त्याचं काय इन्सुलेशन प्रोव्हाइड सुद्धा ट्रान्सफॉर्मर ऑइल करतो. आपल्याला विचारलंय काय मग काय करत नाही, खालीलपैकी कोणते कार्य नाही. तर ऑप्शन 1 पहा कूलिंग द प्रायमरी कॉइल्स, ऑप्शन 1 बरोबर आहे. ऑप्शन 2 पहा कूलिंग द सेकंडरी, ऑप्शन 2 बरोबर आहे. ऑप्शन 3 प्रोव्हाइडिंग ॲडिशनल इन्सुलेशन, ऑप्शन 3 सुद्धा बरोबर आहे. आपल्याला विचारले काय खालीलपैकी कोणते कार्य नाही, तर आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील ऑप्शन नंबर 5. ऑप्शन नंबर 5 पहा प्रोव्हाइडिंग इंडक्टिव्ह कपलिंग, काय प्रोव्हाइडिंग इंडक्टिव्ह कपलिंग, तर आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. बाकी हे त्याचे ट्रान्सफॉर्मर ऑइलचे कार्य आहे. मग याचा आपण राईट आन्सर ऑप्शन काय पाहिजे ऑप्शन नंबर 5 पाहिजे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17 काय विचारला पहा, काय विचारला क्वेश्चन, 800 प्राथमिक आणि 200 दुय्यम वळण असलेल्या ट्रान्सफॉर्मरला प्राथमिकला किती 200 व्होल्ट पुरवठा दिला तर काय काढायचं आपल्याला दुय्यम व्होल्टेज म्हणजे सेकंडरी व्होल्टेज काढायचे विचारलेलं आहे. आपल्याला काय काय दिलंय पहा, आपल्याला N1 किती दिलंय, N1 आपल्याला 800 टन्स दिलेत, N2 किती दिलेत, N2 आपल्याला 200 टन्स दिलेत आणि आपल्याला प्रायमरी व्होल्टेज म्हणजे V1 किती दिलंय 200 व्होल्टेज आणि आपल्याला काय विचारलंय V2 म्हणजे सेकंडरी व्होल्टेज काढायचं आहे. तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत असेल काय N2 भागिले N1 इज इक्वल टू V2 भागिले V1. तर आपण या फॉर्म्युल्यामध्ये काय करू किमती इनपुट करून घेऊ. तर आपण काय फॉर्म्युला पाहिला, मी एकदा फॉर्म्युला लिहून घेतो, N2 भागिले N1 इज इक्वल टू V2 भागिले V1. तर N2 किती दिला आहे आपल्याला, N2 आपल्याला किती 200 टन्स दिल्यात, 200 टन्स डिवायडेड बाय N1 किती, N1 आपल्याला 800 टन्स दिल्यात आणि आपल्याला काय विचारलंय मग आपल्याला काय काढायचंय V2 काढायचंय आणि आपल्याला V1 किती दिलंय, V1 आपल्याला 200
दिलंय. तर मग काय होईल, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे एक बेचोक 8, 4 पंचे 20. तर मग हा शून्य जशाच तसा. तर आपलं व्होल्टेज किती आलं, 50 व्होल्ट. ऑप्शन नंबर 3 आपलं राईट आन्सर राहील. तर आपण सेकंडरीमधील व्होल्टेज किती काढलं, तर 50 व्होल्ट. ऑप्शन नंबर किती राहील मग आपलं राईट आन्सर, ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. काय विचारला क्वेश्चन पहा. द ट्रान्सफॉर्मर कनेक्टेड टू रेटेड व्होल्टेज प्रोड्यूस हमिंग नॉईज, दिस इज ड्यू टू. म्हणजे ट्रान्सफॉर्मर गुणगुण आवाज करतो, याचे कारण काय आहे. आपला जो ट्रान्सफॉर्मर आहे तो काय गुणगुण आवाज का करतो, आपल्याला माहिती आहे. ट्रान्सफॉर्मर रेटेड व्होल्टेजशी जोडला असताना ट्रान्सफॉर्मरच्या कोरच्या व्हायब्रेशन म्हणजेच काय कंपनमुळे, काय कंपन, व्हायब्रेशन म्हणजेच काय कंपन मुळे ट्रान्सफॉर्मरमधून काय होतं, आपल्याला गुणगुण आवाज ऐकायला येतो. कशामुळे पाहिलं तर कोरच्या व्हायब्रेशन म्हणजेच कंपनामुळे आपल्याला काय येतो, तो हमिंग नॉईज म्हणजेच गुणगुण आवाज येतो. तर मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3, व्हायब्रेशन ऑफ कोर म्हणजेच कोरच्या कंपनामुळे आपल्याला गुणगुण आवाज येतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19 काय विचारला पहा. काय विचारला क्वेश्चन, खालील कोणती सामग्री सामान्यतः ट्रान्सफॉर्मर कोर तयार करण्यासाठी वापरली जाते. तर आपल्याला माहीत असेल, आपण ट्रान्सफॉर्मरमधील कोर बनवताना फेरोमॅग्नेटिक मटेरियलपासून काय करतो, आपण कोर बनवत असतो. कारण की फेरोमॅग्नेटिक मटेरियलपासून काय त्याचा हिस्टेरिसिस लॉस, फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा हिस्टेरिसिस लॉस कसा असतो, कमी असतो. म्हणून काय करतो, आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरतो. तर आपण खालीलपैकी ऑप्शननुसार राईट आन्सर काय राहील, तर आपण खालीलवरती काय विचारला क्वेश्चन पहा. कोणती सामग्री ती सामान्य ट्रान्सफॉर्मर कोर तयार करण्यासाठी वापरतो, तर आपण सिलिकॉन स्टील, काय सिलिकॉन स्टील आपलं राईट आन्सर राहील. ऑप्शन नंबर 5. कारण की सिलिकॉन स्टीलचा वापर करून आपण हिस्टेरिसिस नुकसान देखील काय कमी करू शकतो म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, विच लॉस इन ट्रान्सफॉर्मर व्हॅरीज सिग्निफायंटली विथ लोड. काय ट्रान्सफॉर्मरमधील कोणते नुकसान लोडसह मोठ्या प्रमाणात बदलते. आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये मुख्य 2 प्रकारचे लॉस होतात, एक कॉपर लॉस आणि एक आयर्न लॉस. त्याला कोर लॉस किंवा त्याला आपण मॅग्नेटिक लॉस म्हणू शकतो. तो ट्रान्सफॉर्मर कोणते नुकसान आहे लोडसह मोठ्या प्रमाणात बदलते. आपल्याला माहिती असेल I2R लॉस हा काय करंटवर डिपेंड असतो, आणि जेव्हा लोड बदलतो तेव्हा करंटचे मूल्य सुद्धा काय होते, बदलते. म्हणून तेच विचारला क्वेश्चन, ट्रान्सफॉर्मर कोणते नुकसान लोडसह मोठ्या प्रमाणात बदलते. ट्रान्सफॉर्मर लोड बदलला की कॉपर लॉस म्हणजेच आपला I2R लॉस, कोणता I2R लॉस म्हणजेच आपला काय तो कॉपर लॉस आहे, तो काय होतो लोडसह बदलला की तो मोठ्या प्रमाणात बदलतो. आणि आपला जो कोर लॉस आहे तो काय असतो, जवळपास स्थिर असतो. तो त्या कोर लॉसमध्ये 2 लॉसेस कोणते कोणते येतात, एक हिस्टेरिसिस आणि ईडी करंट लॉस. आपल्या याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील मग, लोड बदलला की कोणता लॉस बदलतो, तर तो कॉपर लॉस होईल, I2R लॉस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 21 काय म्हणतो क्वेश्चन पहा. द लॉसेस ऑकरिंग द रोटर ऑफ इंडक्शन मोटार आर लेस दॅन थूज इन द स्टेटर बिकॉज ऑफ. म्हणजे इंडक्शन मोटरच्या रोटरमध्ये होणारे नुकसान हे स्टेटरच्या तुलनेत कमी आहे, कारण काय रोटरची फ्रिक्वेन्सी काय असते, कमी असल्यामुळे. काय इंडक्शन मोटरच्या रोटरमधील नुकसान हे स्टेटरच्या तुलनेत काय असतात, कमी असतात. काय पाहिलं आपण, रोटरची फ्रिक्वेन्सी काय लेस म्हणजे कमी असल्यामुळे इंडक्शन मोटरच्या रोटरमधील काय नुकसान स्टेटरच्या तुलनेत काय असतात, कमी असतात. कशामुळे पाहिलं तर लेस रोटर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रोटरची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22 काय विचारला पहा. काय म्हणते क्वेश्चन, द स्टार्टिंग टॉर्क ऑफ इंडक्शन मोटार इज मॅक्झिमम वेन. म्हणजे काय इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्तीत जास्त केव्हा भेटेल, केव्हा असेल ते विचारलेलं आहे. आपल्याला माहिती असेल इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्तीत जास्त आपल्याला केव्हा भेटेल, जेव्हा रोटरचा रेजिस्टन्स आणि काय रोटरचा रिॲक्टन्स काय इक्वल भेटेल, तेव्हा इक्वल असेल तेव्हा काय इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा जास्तीत जास्त असेल. काय आपण पाहिलं R2 म्हणजे काय आपला रोटर रेजिस्टन्स आणि X2 म्हणजे काय आपला X2 म्हणजे काय रोटर रिॲक्टन्स, हे काय इक्वल असतील तेव्हा काय भेटेल आपल्याला इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्तीत जास्त भेटेल. आणि जेव्हा रोटर रेजिस्टन्स आणि रोटर रिॲक्टन्स हे इक्वल असतील तेव्हा इंडक्शन मोटरचा रनिंग टॉर्क हा जास्तीत जास्त असेल. तर मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 1 पहा. रोटर
काय ऑप्शन नंबर 1 पहा, रोटर रेजिस्टन्स इक्वल टू रोटर रिॲक्टन्स. तर मग आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहिलं, ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, 3 फेज मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कसा वाढवता येईल. म्हणजेच आपली जी 3 फेज मोटर आहे तिचा स्टार्टिंग टॉर्क कसा वाढवता येईल. ऑप्शन 1 पहा, एअर गॅप कमी करून वाढवता येईल का. ऑप्शन 1 होणार नाही. ऑप्शन 2 पहा, स्टेटर वाइंडिंगचा करंट वाढवून. ऑप्शन 3 पहा, रोटरचा रेजिस्टन्स वाढवून. किंवा ऑप्शन 4 पहा, स्टेटर वाइंडिंगचा रेजिस्टन्स वाढवून. तर आपल्याला माहित असेल 3 फेज मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कसा वाढवता येईल, तर रोटरचा रेजिस्टन्स वाढवून आपण स्टार्टिंग टॉर्क 3 फेज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क आपण वाढवू शकतो. काय, रोटर रेजिस्टन्स वाढवून आपण 3 फेज मोटरचा स्टार्टिंग टॉर्क वाढवू शकतो. तर मग आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, रोटर रेजिस्टन्स वाढवून आपण काय करू शकतो, 3 फेज मोटरचा स्टार्टिंग टॉर्क वाढवू शकतो. तर आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 काय म्हणतो क्वेश्चन पहा. काय विचारला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन रिव्हर्सिबल मोटर. खालीलपैकी कोणती नॉन रिव्हर्सिबल मोटर आहे. तर खालीलपैकी कोणती नॉन रिव्हर्सिबल मोटर आहे, तर ती ऑप्शन नंबर 3 पहा, रिपल्शन इंडक्शन मोटर ही नॉन रिव्हर्सिबल मोटर आहे. रिपल्शन इंडक्शन मोटर ही एक प्रकारची एक सिंगल फेज कम्युटेटर प्रकारची मोटर आहे. त्याच्या स्टेटरमध्ये फक्त एकच कॉईल आहे आणि ही मोटर काय करते, रिपल्शन मोटर सारखी सुरू होते आणि इंडक्शन मोटर सारखी चालते. आणि ही मोटर 45 डिग्रीवरती, कोणत्या 45 डिग्रीवरती काय करते, ती जास्तीत जास्त टॉर्क काय करते, निर्माण करते. आणि 90 डिग्रीवरती काय करते, ती कमीत कमी काय करते, टॉर्क निर्माण करते. तर आपण काय पाहिलं मग, रिपल्शन मोटर, काय रिपल्शन इंडक्शन मोटर. कोणत्या नॉन रिव्हर्सिबल मोटरला आपण काय म्हणू शकतो, रिपल्शन इंडक्शन मोटर. आणि या रिपल्शन इंडक्शन मोटरचा वापर आपण कुठे करतो, जिथे जास्तीत जास्त टॉर्कची आवश्यकता असते अशा ठिकाणी काय करतो, रिपल्शन इंडक्शन मोटरचा वापर करतो. जसे की आपलं उदाहरण सांगायचं झालं असतं, हॉइस्ट असेल, लिफ्ट असेल, इथे काय आपल्याला जास्तीत जास्त टॉर्कची आवश्यकता असते, म्हणून आपण तिथं रिपल्शन इंडक्शन मोटरचा यूज करू शकतो. तर आपण याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25 काय म्हणतोय पहा, विच ऑफ द फॉलोइंग जनरेटिंग स्टेशन हॅज मिनिमम रनिंग कॉस्ट. खालीलपैकी कोणत्या जनरेशन स्टेशनची किमान म्हणजे कमी काय रनिंग किंमत आहे, म्हणजे रनिंग कॉस्ट काय सर्वात कमी कुणाची आहे ती विचारलेली आहे. आपल्याला माहित असेल आपला हायड्रो पॉवर प्लांट आहे, त्याची काय आहे, सर्वात कमी रनिंग कॉस्ट आहे. कारण की हायड्रो पॉवर प्लांट चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या इंधनाची गरज आहे का, म्हणून या हायड्रो पॉवर प्लांटची ऑपरेटिंग किंमत ही काय असते, कमी असते. म्हणजेच आपली रनिंग कॉस्ट काय असते, कमी असते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर 5 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26 काय विचारला पहा, विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिक पॉवर फ्रॉम सी वॉटर इज मोर ॲडव्हान्टेज. काय, समुद्राच्या पाण्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत अधिक फायदेशीर आहे. आपण काय म्हणला क्वेश्चन आपल्याला, समुद्राच्या पाण्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत अधिक फायदेशीर आहे. तर आपण समुद्राच्या पाण्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी काय, भरती ओहोटी म्हणजेच आपण तिला काय टिडल पॉवर पद्धत अधिक फायदेशीर आहे. कारण ती काय आहे, ती मुक्तपणे काय उपलब्ध आहे आणि परत ती अमर्याद ऊर्जेचे स्वरूप सुद्धा आहे आणि ते काय प्रदूषण मुक्त सुद्धा आहे. आणि याला टिडल पॉवरला आपण काय म्हणू शकतो, हा अपारंपरिक स्त्रोत आहे. तर मग आपलं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय आहे, ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील, टिडल पॉवर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27 काय विचारला पहा, विच ऑफ द फॉलोइंग एरिया इज प्रिपेअर्ड फॉर सोलर पॉवर प्लांट. काय, आपलं सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला आपण प्राधान्य देत. ऑप्शन 1 पहा, माउंटेन टॉप एरिया. म्हणजे माउंटेन टॉप एरिया म्हणजे काय, म्हणजे जिथे मोठे मोठे डोंगर आहेत अशा टॉपच्या एरियात. ऑप्शन 2 पहा, हाय रेनफॉल झोन्स म्हणजे जास्त पावसाच्या ठिकाणी. ऑप्शन 3 पहा, हॉट अँड अरिड झोन्स म्हणजे काय, उष्ण आणि काय हॉट अँड अरिड झोन्स म्हणजे काय आपलं गरम आणि शुष्क आपण म्हणू शकतो. ऑप्शन 4 पहा, कोस्टल एरिया. ऑप्शन 5 एनी ऑफ दिस. तर आपण सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला प्राधान्य देऊ शकतो, तो ऑप्शन नंबर 3 पहा, हॉट अँड अरिड झोन्स. म्हणजेच काय, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी हॉट अँड अरिड एरियाची काय गरज असते, आपण त्याला गरम आणि शुष्क झोन्स म्हणू शकतो. अशा ठिकाणी आपल्याला सौर प्रकल्पासाठी आपण प्राधान्य देऊ शकतो. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन, द टाईप ऑफ जनरेटर यूज इन हायड्रो पॉवर प्लांट. म्हणजेच काय, हायड्रो पॉवर प्लांटमध्ये वापरल्या जाणाऱ्या जनरेटरचा कोणता प्रकार आहे. आपल्याला माहिती असेल आपण हायड्रो पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारचे जनरेटर वापरतो, तर आपण तिथं लो स्पीड सॅलियंट पोल अल्टरनेटर काय करत असतो, यूज करत असतो. हायड्रो पॉवर प्लांटमध्ये लो स्पीड सॅलियंट पोल अल्टरनेटरची स्पीड किती असते, ती एक सामान्यतः 300 RPM, किती 300 RPM ते 500 RPM एवढी असते. तर मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील. आपला क्वेश्चन काय विचारलाय, द टाईप ऑफ जनरेटर यूज इन हायड्रो पॉवर प्लांटमध्ये, तर आपण कोणतं वापरतो, तर ते लो स्पीड सॅलियंट पोल अल्टरनेटर. काय, लो स्पीड सॅलियंट पोल अल्टरनेटर. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं पहा. क्वेश्चन नंबर 29 काय म्हणतोय पहा. काय विचारला, द पॉवर जनरेशन इन अ विंड मिल इज. काय, पवनचक्कीमध्ये वीज निर्मिती आहे. म्हणजे काय, पवनचक्कीमध्ये निर्माण होणारी शक्ती म्हणजेच जी पॉवर आहे ती कोणाच्या समप्रमाणात, कोणाच्या व्यस्त प्रमाणात आहे ती विचारलेलं आहे. ऑप्शन 1 पहा, प्रोफेशनल टू विंड स्पीड. म्हणजेच काय, हवाच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. ऑप्शन 2 पहा, प्रोफेशनल टू क्यूब विंड स्पीड. म्हणजे काय, हवेच्या वेगाच्या घनाच्या समप्रमाणात आहे का. ऑप्शन 3 पहा, प्रोफेशनल टू स्क्वेअर ऑफ विंड स्पीड. म्हणजे काय, हवेच्या गतीच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे का. ऑप्शन 4, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू विंड स्पीड. म्हणजे काय, वाऱ्याच्या वेगाच्या व्यस्त प्रमाणात आहे का, ते विचारलेलं आहे. तर याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, प्रोफेशनल टू स्क्वेअर ऑफ विंड स्पीड. म्हणजे काय, हवेच्या गतीच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. या प्रश्नाचं उत्तर यूथमध्ये ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे. आणि जर आपण गुगलला सर्च केलं तर याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय दाखवत आहे, ते प्रोफेशनल टू क्यूब विंड स्पीड हे गुगलला दाखवत आहे. आणि या यूथच्या बुकमध्ये काय दिलेलं आहे, याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 दिलेलं आहे. आणि गुगलला ऑप्शन 2 दाखवत आहे. त्याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय पाहिलेला आहे, प्रोफेशनल टू स्क्वेअर ऑफ विंड स्पीड यूथच्या बुकनुसार पाहिलं असता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30 काय विचारलाय पहा. टावरची उंची कशावर अवलंबून असते. काय, टावरची उंची कशावर अवलंबून असते ते विचारलेलं आहे. आपण ट्रान्समिशन लाईनमध्ये टावरचा मुख्य उद्देश काय आहे, तर कंडक्टरमधील अंतर आणि ग्राउंड क्लिअरन्स ठेवण्यासाठी टावरचा आपण काय करत असतो, यूज करत असतो. आणि 2 टावरमधील स्पॅन किती असतो, 2 टावरमधील स्पॅन हा किती, 300 मीटर एवढा असतो. आणि टावरची उंची कशावर डिपेंड असते, तर ती ऑपरेटिंग व्होल्टेजवर काय केलेली असते, डिपेंड असते. मग याचं आपल्याला तेच विचारलं, टावरची उंची कशावर अवलंबून असते, तर ती ऑपरेटिंग व्होल्टेज. ऑप्शन नंबर आपलं 4 आन्सर राहील. ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं, क्वेश्चन नंबर 31, कंडक्टरच्या स्टँडचे हे सूत्र आहे. काय, कंडक्टरच्या स्टँड काढण्याचे सूत्र काय आहे, तर आपल्याला माहिती असेल काय, 3n² - 3n+1. ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय असं, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33 काय विचारलाय पहा. काय म्हणते क्वेश्चन, क्लास एचचे ऑपरेटिंग टेम्परेचर इन्सुलेशन काय आहे. काय, क्लास एचचे ऑपरेटिंग टेम्परेचर इन्सुलेशन काय आहे. आपल्याला माहिती टेम्परेचर इन्सुलेशनचे वर्गीकरण किती 7 क्लासमध्ये केलेलं आहे. कोणते कोणते क्लास आहेत ते, वाय क्लास असेल, ए क्लास असेल, परत ई क्लास, बी क्लास, परत कोणता एफ क्लास, परत एच क्लास आणि सी क्लास. असे काय टेम्परेचर इन्सुलेशनचे वर्गीकरण किती 7 क्लासमध्ये केलेलं आहे. वाय क्लासमध्ये किती असते, 90 डिग्री असते. परत ए क्लासमध्ये 105 डिग्री असते, किती 105. ई क्लासमध्ये किती असते, तर 120 डिग्री असते. आणि ऑप्शन बी मध्ये किती असते, तर बी मध्ये 130 डिग्री असते. आणि एफ मध्ये किती असते, तर एफ मध्ये 155 डिग्री आणि एच मध्ये 180. आणि सी या क्लासमध्ये किती असते, तर सी ग्रेटर दॅन 180 डिग्री, म्हणजे 180 डिग्रीपेक्षा जास्त. तर मी काय केलेलं आहे, हे नाव लक्षात नाही म्हणून मी काय केलेलं, याची एक छोटीशी ट्रिक बनवलेली आहे. ते तुम्ही ट्रिक पाहू शकता. काय आहे, योगेश आणि आकाशने इंग्लिश बॉटल फोडली हॉटेल समोर. पहा, योगेश म्हणजे काय, वाय क्लास, आकाश म्हणजे काय, ए क्लास, इंग्लिश म्हणजे काय, ई क्लास, आणि बॉटल म्हणजे काय, बी क्लास, फोडली म्हणजे काय आपली एफ क्लास, आणि एच म्हणजे काय, हॉटेल समोर म्हणजे काय,
हॉटेल म्हणजे काय एच आणि समोर म्हणजे काय सी क्लास. अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, एक नाव लक्षात नाही म्हणून मी काय केलेलं आहे, लॉजिक बनवलेलं आहे. आणि याची टेम्परेचर कसे लक्षात ठेवू शकता, वाय क्लासचं किती आहे 90 डिग्री प्लस काय करायचं तर 15 करायचं किती, मग एक क्लासचं काय भेटतं 105 प्लस इथं काय करायचं 15 प्लस करायचं 120 आणि 130 नंतर काय करायचं एक प्लस 25 आणि प्लस 155 नंतर काय करायचं प्लस 25. अशा प्रकारे तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता. आपल्याला काय विचारलंय मग क्लास एचचे किती, तर क्लास एचच्या आत्ताच आपण पाहिलं किती आहे 180. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं बा, क्वेश्चन काय म्हणतोय, काय विचारलं, द फीडर इन ट्रान्समिशन सिस्टम सेंड्स इलेक्ट्रिसिटी. काय ट्रान्समिशन सिस्टम मधील फीडर डॅशला इलेक्ट्रिसिटी पाठवते. या क्वेश्चनचं काय झालेलं, हा क्वेश्चन इंग्लिशमध्ये बरोबर आहे पण मराठीमध्ये बरोबर ट्रान्सलेट झालेला नाही, म्हणून या क्वेश्चनचे 2 उत्तर होत आहेत. इंग्लिशनुसार पाहिले असता या क्वेश्चनचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 होत आहे. जर मराठीमध्ये मराठीमध्ये वाचला तर याचं उत्तर काय होईल, टू द डिस्ट्रीब्युटर. काय ट्रान्समिशन सिस्टममध्ये फीडर कोणाला इलेक्ट्रिसिटी पाठवतं तर ते डिस्ट्रीब्युटरला पाठवते, हे मराठीनुसार बरोबर होईल. जर इंग्लिशमध्ये रेफर केला द फीडर इन ट्रान्समिशन सिस्टम सेंड्स इलेक्ट्रिसिटी, तर याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 3 राहील. हा क्वेश्चन मराठीमध्ये बरोबर ट्रान्सलेट झाले नाही, मग याचे उत्तर 2 राहते. मराठीमध्ये वेगळे आणि इंग्लिशमध्ये वेगळे. तर मराठीमध्ये ऑप्शन 2 राईट आन्सर राहील आणि इंग्लिशमध्ये टू द जनरेटिंग स्टेशन राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 34 काय विचारला बा, काय म्हणतोय, वुडन पोल हे किती केवी पर्यंत वापरतात. काय आपले जी लाकडी पोल आहे ती किती केवी पर्यंत वापरतात आपल्याला माहिती असेल. लाकडी पोलचा स्पॅन किती पाहिलेला आहे आपण, लाकडी पोलचा स्पॅन हा किती 40 ते किती 50 मीटर एवढा लाकडी पोलचा काय स्पॅन असतो. आणि लाकडी पोल हे किती केवी पर्यंत वापरतात, ते 20 केवी पर्यंत वापरतात. ऑप्शन नंबर काय, ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर राहील. वुडन पोल म्हणजे लाकडी पोल किती केवी पर्यंत वापरतात, तर ते 20 केवी पर्यंत वापरतात, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन काय म्हणतो बा, क्वेश्चन नंबर 35, आई नियमानुसार उच्च व्होल्टेज लाईनसाठी जमिनीपासून सर्वात कमी कंडक्टरचे अंतर किती असेल. काय हाय व्होल्टेज ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मधील ग्राउंड टू कंडक्टर हे अंतर किती असते, तर ते 20 फूट एवढे 20 फूटपेक्षा जास्त असायला पाहिजे. आई नियमानुसार उच्च व्होल्टेज लाईनसाठी जमिनीपासून सर्वात कमी कंडक्टरचे अंतर किती असायला पाहिजे, तर 20 फूट. तर याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 36 काय विचारलाय पहा, काय म्हणतो क्वेश्चन, कोरोना लॉस कशावर अवलंबून आहे. म्हणजे कोरोना लॉस खालील ऑप्शननुसार कशावर डिपेंड नाही म्हणलेलं आहे. आपल्याला माहिती कोरोना लॉस कशावर अवलंबून आहे, फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे, परत कंडक्टरच्या सरफेसवर, परत ऋतू म्हणजेच हवामान परिस्थिती यावर सुद्धा काय आहे कोरोना लॉस काय डिपेंड आहे. खालील ऑप्शननुसार पाहिला असता कोरोना लॉस कशावर डिपेंड नसतो, तो कोरोना लॉस हा काय कंडक्टरच्या मटेरियलवर काय डिपेंड नसतो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 4 राहील. कंडक्टरचा पदार्थ म्हणजेच कंडक्टरच्या मटेरियलवर काय कोरोना लॉस अवलंबून नसतो. मग आपल्याला तेच विचारलं होतं कशावर अवलंबून नसतो, तर तो कंडक्टरच्या मटेरियलवर अवलंबून नसतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 36 काय विचारलंय पहा, काय विचार, विच टाईप ऑफ केबल यूज फॉर 66 केवी टू 220 केवी ॲप्लिकेशन. काय 66 केवी ते 220 केवी पर्यंतच्या उपकरणामध्ये कोणते केबल वापरले जाते ते विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल बेल्टेड केबल कुठे वापरला जातो, ते 11 केवी ते किती 22 केवी पर्यंत कोणता बेल्टेड केबल यूज केला जातो. ऑप्शन 3 पहा, केबल विथ इन्सुलेटर. स्क्रीनेट केबल हा किती केवी पर्यंत वापरला जातो, 22 केवी ते किती 22 केवी सॉरी 22 केवी ते 66 केवी पर्यंत कोणता स्क्रीनेट केबल वापरला जातो. आणि जो प्रेशर केबल आहे तो प्रेशर केबल हा 66 केवी टू 220 केवी पर्यंत वापरला जातो. मग आपल्याला तेच विचारलेलं आहे 66 केवी ते 200 केवी पर्यंत कोणता केबल वापरला जातो, तर तो प्रेशर केबल वापरला जातो, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर किती 5 राहील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 38 काय विचारला पहा, काय म्हणतो क्वेश्चन, इन अंडरग्राउंड केबल
द व्होल्टेज स्ट्रेस इज मॅक्झिमम ॲट काय भूमिगत केबलमध्ये व्होल्टेजचा ताण जास्तीत जास्त कशावर असेल तर आपल्याला माहिती असेल अंडरग्राऊंड केबलमधील कंडक्टरच्या कोअरमध्ये जास्तीत जास्त काय व्होल्टेजचा स्ट्रेस म्हणजेच काय ताण असतो कोर ऑफ कंडक्टर. याचं राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन. इन केबल द चार्जिंग करंट केबलमध्ये चार्जिंग करंट काय असतो. केबलमधील चार्जिंग करंट हा व्होल्टेजच्या 90 डिग्रीने काय असतो पुढे असतो. कारण केबलमध्ये कॅपॅसिटिव्ह काय असतो करंट वाहत असतो. म्हणून कॅपॅसिटन्सचा पॉवर फॅक्टर काय आहे लीडिंग पॉवर फॅक्टर असतो. तर मग काय लीड्स द व्होल्टेज बाय 90 डिग्री म्हणजे काय केबलच्या व्होल्टेजच्या 90 डिग्रीने काय असतो लीड्स म्हणजे काय पुढे असतो. म्हणजे याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40 काय विचारला पहा. MCB डॅश या सर्किटचे संरक्षण करते. म्हणजे MCB आहे ती खालीलपैकी कोणत्या सर्किटचे संरक्षण करते ते विचारलेलं आहे. ऑप्शन का ओनली शॉर्ट सर्किटचे करते का. ऑप्शन 2 पहा ओनली ओव्हरलोड किंवा ऑप्शन 3 पहा शॉर्ट सर्किट अँड ओव्हरलोड का ऑप्शन 4 एनी ऑफ दिस किंवा ऑप्शन 5 नन ऑफ दिस. तर आपल्याला माहिती असेल MCB म्हणजेच काय आपली मिनिचर सर्किट ब्रेकर ती कशापासून संरक्षण करते तर ती आपल्याला सर्वांना माहिती असेल ती कशापासून संरक्षण करते ती शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड पासून काय करते संरक्षण करते. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. MCB शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड पासून काय करते प्रोटेक्शन करते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41 काय विचारला पहा. न्यूमेरिकल आहे. 3 फेज 4 पोल 60 हर्ट्ज सिंक्रोनस मोटरची सिंक्रोनस गती म्हणजे स्पीड किती आहे ती विचारलेला आहे. आपल्याला काय दिलं एक 3 फेज मोटर आहे आणि त्याला किती 4 पोल आहेत आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती दिली आपल्याला 60 हर्ट्ज म्हणजे 60 हर्ट्ज दिलेली आहे. तर त्या मोटरची काय करायची आपल्याला NS म्हणजे आपली काय सिंक्रोनस वेग म्हणजे NS म्हणजे सिंक्रोनस स्पीड आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला काय काय दिलंय पहा. आपल्याला पोल किती दिलेत पोल आपल्याला 4 दिलेत. फ्रिक्वेन्सी किती दिली फ्रिक्वेन्सी आपल्याला 60 हर्ट्ज म्हणजे 60 हर्ट्ज दिलेली आहे. आणि आपल्याला विचारले काय NS बरोबर म्हणजे काय आपली सिंक्रोनस स्पीड. आपल्याला NS चा फॉर्म्युला माहित असेल. NS चा फॉर्म्युला काय NS इज इक्वल टू 120 F डिवायडेड बाय P. तर या फॉर्म्युलामध्ये काय करू आपण किमती इनपुट करून घेऊ. तर काय होईल पहा मी काय करतो या फॉर्म्युलामध्ये किमती इनपुट करून घेतो. NS इज इक्वल टू 120 फ्रिक्वेन्सी किती दिली आपल्याला 60 हर्ट्ज दिली डिवायडेड बाय पोल किती आहेत आपल्याला पोल 4 दिले 4 1 4 4 त्रिक 12 आणि हा शून्य जशाच तसा 30 गुणिले 60 6 त्रिक 18 आणि 2 शून्य जशाच तसे. तर आपल्याला किती आलेली आहे NS म्हणजे सिंक्रोनस स्पीड किती आली तर 1800 RPM. 1800 RPM कुठे दिसतंय 1800 RPM ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. किती NS आला आपला 1800 RPM. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42 काय विचारलं पहा. काय म्हणतोय क्वेश्चन सिंक्रोनस मोटार्स आर काय सिंक्रोनस मोटार्स आहेत खालीलपैकी सिंक्रोनस मोटार काय आहे ती विचारलेलं आहे. ऑप्शन काय विचारलंय सेल्फ स्टार्टिंग मोटर आहे का ऑप्शन 2 पहा सेल्फ बॅलन्सिंग मोटर आहे का ऑप्शन 3 पहा सेल्फ कंट्रोलिंग मोटर्स आहेत का ऑप्शन 4 पहा नॉट अ सेल्फ स्टार्टिंग मोटार्स आहेत का की 5 एनी ऑफ दिस. आपल्याला माहित असेल सिंक्रोनस मोटर हे काय आहेत हे नॉट अ सेल्फ स्टार्ट म्हणजे हे सेल्फ स्टार्ट नसते. त्यामुळे आपल्याला हिला सेल्फ स्टार्ट जर सिंक्रोनस मोटर चालू करायची असल्यास आपल्याला काय करावं लागतं प्राइम ओव्हरला काय करावं लागतं DC सप्लाय द्यावा लागतो तेव्हा आपली काय सिंक्रोनस मोटर काय होते चालू होते. तर मी काय आहे नॉट अ सेल्फ स्टार्ट मोटार आहे. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. हे काय सिंक्रोनस मोटर ह्या सेल्फ स्टार्ट नसतात. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43 विच ऑफ द फॉलोइंग लॅम्प्स हॅज लेस्ट ऑपरेटिंग लाईफ. खालील कोणत्या लॅम्पचे आयुष्य कमी आहे ते विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या लॅम्पचे आयुष्य कमी आहे ते विचारलेलं आहे. ऑप्शन 1 पहा मर्क्युरी वेपर लॅम्प याचे आयुष्य किती आहे आपल्याला माहित असायला पाहिजे. याचे आयुष्य किती आहे मर्क्युरी वेपर लॅम्पचे तर 20,000 तास. किती 20,000 तास एवढे कोणाचे आहे मर्क्युरी वेपर लॅम्पचे. ऑप्शन 2 पहा सोडियम वेफरचे आजी किती आहे तर 24,000 किती 24,000 तास. 24,000 तास कोणाचे सोडियम वेपर लॅम्पचे. ऑप्शन 3 पहा फ्लोरोसेंट लॅम्पचे किती आहे आयुष्य तर ते 15,000 के म्हणजे काय 15,000 तास.
ऑप्शन 5 एलईडीचे आयुष्य किती आहे? तर एलईडीचे आयुष्य सर्वात जास्त किती 50,000 तास एवढे आहे. आपल्याला विचारले काय मग सर्वात कमी आयुष्य कुणाचं आहे? तर ऑप्शन नुसार पाहिलं असतं ऑप्शन नुसार काय राहील? ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर राहील. काय फ्लोरोसेंट लॅम्प हा किती आहे? फक्त 15,000 तास त्याचे आयुष्य आहे. म्हणून याचं राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन? CFL डॅश डॅश फुल फॉर्म काय? CFL चा आपल्याला काय विचारलाय? फुल फॉर्म विचारलेला आहे. आपल्याला माहित असेल CFL चा फुल फॉर्म काय आहे? कम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प. काय? कम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प. ऑप्शन नंबर कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. काय? कम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प हा एक प्रकारचा काय हा एक प्रकारचा काय आहे? गॅस डिस्चार्ज लॅम्प आहे. कोणता? CFL म्हणजेच काय? कम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प हा एक प्रकारचा गॅस डिस्चार्ज लॅम्प आहे. याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर आपण काय 1 पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45 काय विचारलंय पहा. काय म्हणतो क्वेश्चन? फॉर मीडियम हेड अँड मीडियम डिस्चार्ज हायड्रोलिक टर्बाईन यूज्ड. म्हणजेच काय मराठीमध्ये मध्यम हेड आणि मध्यम डिस्चार्जसाठी कोणते हायड्रोलिक टर्बाईन वापरले जाते ते विचारलेलं आहे. ऑप्शन 1 फ्रान्सिस टर्बाईन कुठं वापरतो आपण? फ्रान्सिस टर्बाईन आपण काय मीडियम हेड आणि काय मीडियम डिस्चार्जसाठी काय मीडियम डिस्चार्जसाठी आपण कोणते वापरतो? फ्रान्सिस टर्बाईन वापरतो. आपल्याला याचा राईट आन्सर भेटलेला आहे. आपण खालती पी पाहू. कपलाइन टर्बाईन कुठे वापरतो आपण? कपलाइन टर्बाईन हा आपण लो हेड काय लो हेड आणि काय लार्ज डिस्चार्जसाठी आपण कोणते वापरतो? कपलाइन टर्बाईन. काय लो हेड आणि लार्ज म्हणजे मोठ्या डिस्चार्जसाठी कोणते वापरतो आपण? कपलाइन. पेल्टॉन टर्बाईन आपण कुठे वापरतो? तर पेल्टॉन टर्बाईन आपल्याला माहित असेल आपण काय हाय हेड आणि काय लो डिस्चार्जसाठी कोणते? पेल्टॉन टर्बाईन वापरतो. आपल्याला विचारलं काय मीडियम हेड आणि मीडियम डिस्चार्ज आताच आपण पाहिलेलं आहे. आपलं त्याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील? फ्रान्सिस टर्बाईन. मीडियम हेड आणि मीडियम डिस्चार्जसाठी कोणते हायड्रोलिक टर्बाईन वापरतो? तर फ्रान्सिस टर्बाईन हे वापरतो. आणि ऑप्शन 2 पहा. कपलाइन टर्बाईन कुठं वापरतो? तर कपलाइन टर्बाईन आपण कुठं लो हेड आणि लार्ज डिस्चार्जच्या साठी आपण कपलाइन टर्बाईन वापरतो. आणि पेल्टॉन टर्बाईन हा कुठं वापरतो? हाय हेड आणि लो डिस्चार्जसाठी वापरतो. अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46 काय विचारला पहा. काय म्हणतो क्वेश्चन? विच ऑफ द फॉलोइंग वायर गेज विल हॅव हायेस्ट करंट कॅरिंग कॅपॅसिटी. म्हणजेच काय खालीलपैकी कोणत्या वायरच्या गेजमधून काय सर्वाधिक विद्युत प्रवाह म्हणजेच आपला काय करंट वाहून नेण्याची क्षमता जास्त असेल ते विचारलेलं आहे. खाली काय दिले आपल्याला? स्टँडर्ड वायर गेज दिलेले आहेत आणि त्या खालील स्टँडर्ड वायर गेज नुसार सर्वात जास्त विद्युत प्रवाह म्हणजेच आपला काय करंट वाहून नेण्याची क्षमता कोणात जास्त असेल ती विचारलेलं आहे. आपल्याला हा कन्सेप्ट माहित असेल. ज्या वायरचा स्टँडर्ड वायर गेज काय कमी आहे त्या वायरचा काय व्यास काय असतो? मोठा असतो. आणि त्या उलट काय असतो? ज्या वायरचा स्टँडर्ड वायर गेज हा काय आहे जास्त आहे त्याचा व्यास काय असतो? लहान असतो. त्यामुळे आपलं काय राहील? याचा राईट आन्सर ऑप्शन काय राहील माहिती आहे का? ज्या वायरचा कमी स्टँडर्ड वायर गेज आहे त्याचा व्यास काय आहे? मोठा असल्यामुळे काय होईल? त्याचा रेजिस्टन्स आहे का तो काय होईल? कमी होईल. त्यामुळे काय होईल? ज्या वायरचा स्टँडर्ड वायर गेज काय आहे कमी आहे त्या वायरमधून काय सर्वाधिक म्हणजे जास्तीत जास्त करंट वाहून नेण्याची क्षमता असेल. कशानुसार? आपण काय पाहिलं? R=L/A नुसार आपण पाहू शकतो. आपल्याला काय पाहिलं? ज्या वायरचा स्टँडर्ड वायर गेज काय कमी आहे त्याचा व्यास काय असतो? मोठा असतो. मग त्याचा मोठा व्यास असल्यामुळे त्याचा रेजिस्टन्स काय होईल? कमी होईल. कशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे त्याचा काय रेजिस्टन्स काय होईल? कमी होईल. तर मग कमी रेजिस्टन्स असला की त्या विद्युत प्रवाहाला अडथळा होतो का? विद्युत प्रवाहाला अडथळा कमी होतो. त्यामुळे काय ज्या वायरचा स्टँडर्ड वायर गेज काय कमी आहे त्या वायरमधून सर्वाधिक काय होईल? आपला करंट फ्लो होईल. मग सर्वात कमी स्टँडर्ड वायर गेज ऑप्शन नुसार पाहिजे असता ऑप्शन नंबर आपलं 3 राईट आन्सर राहील. काय 18 स्टँडर्ड वायर गेज मधून सर्वाधिक विद्युत प्रवाह म्हणजे जास्तीत जास्त करंट वाहून नेण्याची क्षमता असेल. म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला बा. क्वेश्चन नंबर 47 काय म्हणतो क्वेश्चन? 110 वॅटचा विद्युत लॅम्प काय 220 व्होल्टशी जोडला असताना तर त्या लॅम्पचा काय विचारला आपल्याला? रेजिस्टन्स म्हणजेच काय प्रतिकार विचारलेला आहे. इथं आपल्याला कोणता फॉर्म्युला आपल्याला काय काय दिला आपण बघा. गिवन डाटा काय आहे आपल्याला? पॉवर किती दिली? 110 वॅट. परत आपल्याला काय व्होल्टेज किती दिले? व्होल्टेज आपल्याला 220 व्होल्ट दिलेला आहे. आणि आपल्याला विचारलं काय? रेजिस्टन्स विचारलेला आहे. मग इथं कोणता फॉर्म्युला लागेल? आपल्याला हा फॉर्म्युला माहित असेल काय? P = V²
आर इथं फॉर्म्युला लागू होईल. पण आपल्याला पॉवर काढायची का नाही, मग आपल्याला रेजिस्टन्स काढायचा आहे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला कसा होईल, काय जाईल, आर वरती जाईल आणि पी खालती येईल. तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय होईल, आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय पॉवरचा पी काय होईल, खालती येईल. तर मग काय करूया, फॉर्म्युला काय करू आपण, किमती इनपुट करून घेऊ. मी एकदा फ्रेश लिहून घेतो. तर आपण काय फॉर्म्युला पाहिला, आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय पी हा फॉर्म्युला पाहिला. याच्यामध्ये काय करू आपण, किमती इनपुट करून घेऊ. आपल्याला व्होल्टेज किती दिले, व्होल्टेज आपल्याला 220 व्होल्ट दिले, त्याचाच काय स्क्वेअर आहे, मग इंटू काय करायचं 220 डिवायडेड पॉवर किती दिली, पॉवर आपल्याला 110 वॅट दिलेली आहे. तर मग काय करायचं, हा शून्य काटला, हा शून्य काटला, 11 1 11, 11 दोन्ही 22, मग 220 गुणिले काय करायचं 2 करायचं, 22 दोन्ही 44 आणि शून्य जसाच होता. तर आपला रेजिस्टन्स किती आलेला आहे, 440 ओहम एवढा रेजिस्टन्स आलेला आहे. ऑप्शन कुठे, राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 राहील, 440 ओहम. इथं वॅट झालेला आहे, तिथं युनिट काय आहे आपल्याला माहित असेल, रेजिस्टन्सचं युनिट काय असतं, ओहम. तिथं टायपिंग मिस्टेकमध्ये वॅट झालेला आहे, तिथं काय आहे, ओहम आहे. मग याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 4 पाहिलेला आहे. रेजिस्टन्स किती आला आपला, 440 ओहम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48 काय विचारलाय पहा. काय म्हणतो क्वेश्चन, दिलेले चिन्ह डॅश चेतवणी दर्शवते. हे चिन्ह दिले आहे, हा चिन्ह कशाचे आहे ते विचारलेले आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे हे चिन्ह कशाचे आहे, हे लेझर बीमचे आहे. कशाचे, लेझर बीम चे हे चिन्ह आहे. ऑप्शन मध्ये कुठे दिसते लेझर बीम, ऑप्शन नंबर आपलं 3 राईट आन्सर राहील. ऑप्शन नंबर 3 मध्ये काय दिसतंय, वरील चिन्ह कशाचे आहे, तर लेझर बीमचे आहे, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49 काय विचारला पहा. काय विचारला क्वेश्चन, नेम ऑफ द टूल्स, खालील टूलचे नाव काय आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे टूलचे नाव काय आहे, हा जॅक प्लेन आहे. काय आहे, जॅक प्लेन आहे. खालील टूलचे नाव काय आहे, तर हा जॅक प्लेन आहे. ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर राहील, जॅक प्लेन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50 काय विचारला पहा. खालील टूलचे नाव विचारलेले आहे. काय आपल्याला हे टूल्स दिले आहे आणि या टूलचे काय विचारले आपल्याला, नेम म्हणजेच काय, नाव विचारलेलं आहे. आपल्याला माहित असेल खालील टूल्स कशाचे आहे, ते टेनन्स आहे का हँडसॉ आहे की हॅकसॉ आहे. आपल्याला टूल्स कशाचे दिलेले आहे, तर ते हँडसॉचे टूल्स आहे. हँडसॉ या टूलचे नाव काय आहे, तर हँडसॉ आहे, म्हणून याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर 2. आज आपण टेस्ट नंबर 10 मधील टोटल 50 क्वेश्चन पाहिलेले आहे. आय होप तुम्हाला जर टेस्ट आवडली असेल काय करायचं, आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला काय करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर ही फ्री टेस्ट सिरीज सोडायची असल्यास तुम्ही काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल काय करायचं, जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि सर्वांनी आपल्या SD मराठी यूट्यूब चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद, थँक्यू.